राज्यामध्ये पीक विम्याचा मोठा घोटाळा उघड झाला। नाशिक जिल्ह्यात चक्क एनए प्लॉट आणि पेट्रोल पंपाच्या जमिनीवर कांदा पिकांची नोंद करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम लाटण्यासाठी म्हणून हे गौडबंगाल केल्यानं मोठं रॅकेट इथं सुरू आहे असंही समोर आलेलं आहे। नेमकं काय आणि कुठे सुरू आहे हा घोटाळा, त्याचाच आढावा घेणारा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। राज्यात बोगस विम्याचं पीक, एने जमिनीवर काढला पीक विमा, जमिनीवर पेट्रोल पंप, 7/12वर कांदा। राज्यात पुन्हा एकदा बोगस पीक विम्याचा पर्दाफाश झालाय। बोगस शेतकऱ्यांनी चक्क एने जमिनींवर कांद्याचं पीक दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही ठिकाणी तर जमिनीवर पेट्रोल पंप उभा असून 7/12वर मात्र चक्क कांद्याचं पीक दिसतंय। नाशिक जिल्ह्यात या पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश झालाय। एकट्या मालेगाव तालुक्यात तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं उघडकीस आलंय। तब्बल 4 कोटी रुपये लाटण्याचा कट या बोगस शेतकऱ्यांनी केला होता। मात्र वेळीच शासनाच्या चौकशीतून हे लक्षात आल्यानं या बोगस शेतकऱ्यांचं बिंग फुटलंय। नेमका किती जणांनी कशाच्या आधारे हा घोटाळा केलाय पाहूया। 71 शेतकऱ्यांनी कांद्याचा पीक विमा काढला। यासाठी त्यांनी 422 हेक्टर जमिनीवर कांदा असल्याचं दाखवलं। काही सीएसटी सेंटर चालवणाऱ्यांना हाताशी धरलं। यासाठी एनए प्लॉट, शेतकी महामंडळाच्या जमिनींना वापर करण्यात आला। कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या बोगस शेतकऱ्यांचा बिंग फुटल्यानंतर आता कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। या बोगस शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। वेगवेगळ्या ठिकाणावरून एनए गट नंबरवर विमा काढल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार आपला 500 हेक्टरचा जो काही रिपोर्ट जो आहे तो शासनाला सादर करण्यात आलेला आहे। यावर पुढील कार्यवाही जी आहे तर ती राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला याच्यावरून हे पोर्टलवरून वगळण्यात येतील, जेणेकरून शासनाचा जो काही विमा हप्ता जो दिला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होईल। पण बिनशेती असल्यामुळे तो स्क्वेअर मीटर मध्ये लिहिलेला जातो तिथं, तर तो 80 गुंठे असून त्याचा डायरेक्ट 80 हेक्टर झालेला आहे त्यांनी, म्हणजे तिथं असं दिसतंय। पण आमच्याकडून तो नजर चुकीने तो उतारा पण त्या पीक विम्यासाठी त्याच्यात गेला। ते झाल्यानंतर आमच्या लक्षात पण आलं। लक्षात आल्यानंतर आम्ही 1 महिन्यापूर्वी साधारणतः कृषी अधिकारी साहेब यांच्याकडे तो अर्ज पण दिलेला आहे का तो कॅन्सल करावा, आमच्याकडून नजर चुकीने झालेला आहे असं। हे कमी होतं की काय? तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कांद्याची लागवड आणि विम्याचे प्राप्त झालेले अर्ज यात मोठी तफावत आढळली। 8 जिल्ह्यात 4,02,398 शेतकऱ्यांनी 2,24,318 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली। या 83,911 शेतकऱ्यांनी 49,935 हेक्टरवर कांदा लागवड न करताच विमा उतरवल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ माजली आहे। कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्र आणि अधिकचे अर्ज आहेत पाहूया। पुणे 6,748 हेक्टर, त्यावर 38,215 अधिकचे अर्ज आहेत। अहिल्यानगरात 23,484 हेक्टरवर 5,101 अर्ज आहे। धुळ्यात 530 हेक्टरवर 178, साताऱ्यात 1,796 हेक्टरवर 18,513, नाशकात 164 हेक्टरवर 778, संभाजीनगरात 2,337 हेक्टरवर 8,516, बीडमध्ये 4,659 हेक्टरवर 23,983, सोलापुरात 37,230 हेक्टरवर 36,437। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कांदा पीक क्षेत्र तपासणी अहवालानुसार अधिकचं लागवड क्षेत्र दाखवून पीक विम्याची संरक्षित केलेले अर्ज हे सोलापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकमध्ये सर्वाधिक असल्याचं या आकड्यांवरून दिसतंय। आता कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना 1,47,272 शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना करणार असल्याचं प्रशासकीय सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र यामुळे पीक विम्याचा घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय। अशा बोगस अर्जांमुळे खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून मात्र वंचित राहावं लागतं। त्यामुळे अशा बोगस अर्जदारांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। अजय सोनवणेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।